मित्रांनो, कांदा आपल्या आहारातील एक इम्पॉर्टंट घटक आहे. या कांद्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. व्हाईट ओनियन विथ अबाउट 100 ग्राम ऑफ घी टेकन अर्ली इन द मॉर्निंग टोन अप one's virility. If it taken for 7 days, the body becomes strong. One who takes white onion with ghee regularly rarely falls ill. सुमारे 100 ग्राम कांदाचा रस घी मध्ये टाकून तुपामध्ये टाकून रोज सकाळी प्यायचा आहे. 7 दिवस असं केल्याने पुरुषांतील वीर्याची क्षमता वाढते. आणि जो कांद्याचा रस रेग्युलरली तुपासोबत घेतो सकाळी, तो खूप कमी आजारी पडतो असं आयुर्वेद सांगतो. ह्याच्या क्वालिटीज काय आहेत? Vigor, luster of the body, and mental power increases with the use of onion. कांद्याने जोम वाढतो, शरीराची चमक वाढते आणि मानसिक शक्ती वाढते. From medical point of view, white onions are more useful. मेडिकल औषधशास्त्र काय सांगतं की व्हाईट कांदा जास्त उपयोगी आहे. व्हाईट ऑनियन्स आर स्टिम्युलंट, वेटलायझिंग, पुंगन, प्रमोटर्स ऑफ विरिलिटी, हेवी, रिफ्रेशिंग, स्टिम्युलेटिव्ह ऑफ गॅस्ट्रिक फायर अँड ल्युब्रिशियस. पांढरा कांदा उत्तेजक, चैतन्य वाढवणारा, तीक्ष्ण, पौरुषत्व वाढवणारा, जड, ताजेतवाने, जठरा संबंधी आग उत्तेजक आणि स्नेहक आहे. दे प्रोड्यूस कफ, ते खोकला निर्माण करतात. दे इन्क्रीजेस विरिलिटी अँड इंड्यूस स्लीप, ते पौरुषत्व वाढवतं आणि झोप आणण्यास मदत करतं. दे आर अ रेमेडी फॉर ट्युबरक्युलोसिस, कार्डियक ट्रबल्स, डिस्पेप्सिया, लेप्रसी, पाइल्स, स्वेलिंग अँड ब्लड इम्प्युरिटीज. ट्युबरक्युलोसिस, ज्यांना क्षयरोग झाला आहे, ज्यांना कार्डियक हृदयाचे प्रॉब्लेम आहे, ज्यांना पचन आहे, कुष्ठरोग आहे, मूळव्याध आहे, सूज किंवा रक्तातील अशुद्धता आहे, त्या सगळ्यावर पांढरा कांदा खूप उपयोगी आहे. त्याच्यामध्ये कंटेंट्स काय आहे तर वॉटर 86.8% आहे, प्रोटीन 1.2%, फॅट 0.1%, कार्ब 11.6%, कॅल्शियम 0.18%, फॉस्फरस 0.05%, आयर्न 0.7 पर 100 ग्राम, कॅरोटीन 50 इंटरनॅशनल युनिट पर 100 ग्राम, विटॅमिन B1 120 मायक्रोग्राम पर 100 ग्राम, विटॅमिन B2 10 मायक्रोग्राम पर 100 ग्राम, नियासिन 0.4 मायक्रोग्राम पर 100 ग्राम, विटॅमिन C 11 मिलीग्राम पर 100 ग्राम, हे त्यातील कंटेंट्स आहेत. आता याचे फायदे काय आहेत? ओनियन्स आर मेनली यूज इन सॅलॅड्स. मुख्यत्वे आपण सॅलड मध्येच कांदा वापरतो आणि जेवणामध्ये प्रत्येक वापरतो. वन शुड टेक ओनियन ज्यूस विथ हनी डेली इन द मॉर्निंग फॉर 2 to 3 weeks विल इन्क्रीजेस वन विरिलिटी. रोज सकाळी मधाबरोबरच कांद्याचा ज्यूस घ्यायचा आहे 2-3 आठवडे. ज्यांना वीर्याचं स्पर्म काउंट कमी आहे, त्यांनी ते घेतलं तर त्यांच्यासाठी ते खूप उपयोगाचं आहे. ओनियन सेव्स वन फ्रॉम सनस्ट्रोक. कांदा उन्हापासून वाचवतो. इटिंग ओनियन इन द, म्हणजे ज्यांना उन्हाळा लागला आहे त्यांना, इटिंग ओनियन इन द मॉर्निंग अँड ॲट द बेड टाइम इज बेनिफिशियल इन जॉन्डिस. ज्यांना कावीळ झाली आहे त्यांनी सकाळी आणि झोपेच्या वेळेस कांदा खाल्ला तर त्याचा उपयोग होतो. ओनियन ज्यूस इज व्हेरी इफेक्टिव्ह वर्मिफ्यूज अँड फ्री फ्रॉम साइड इफेक्ट. कांद्याचा रस हा अतिशय प्रभावी क्रीम साइड इफेक्ट आहे. The onion dislodge mucus and prevents its fresh formation. श्लेष्मल पदार्थ काढून टाकण्यासाठी कांदा उपयोगी होत आहे. It is useful in intestinal disorders. The use of onion stimulates the process of peristalsis of the intestine and removes intestinal putrefaction and flatulence. कांदा काय करतो? आतड्यांमधील विकारांमध्ये उपयोग आहे. तो आतड्याच्या प्रतिक्रियेस उत्तेजित करतो आणि आतड्याचं सडणं आणि पोट फुगणं यापासून त्याला बेनिफिट्स मिळतात. इट ऑल्सो युजफुल इन इंडायजेशन अँड पित्त, अपचन आणि पित्त दोषावर देखील उपयुक्त आहे. द ज्यूस ऑफ द ओनियन टुगेदर विथ शुगर इज अ कॅपिटल रेमेडी फॉर ब्लिडिंग पाइल. ज्यांना
रक्त पडतं पाईल्स मधून मूळव्याध, रक्ताचा मूळव्याध आहे. मूळव्याध मधून रक्त पडतं. त्यांनी ओनियन ज्यूस, कांद्याचा रस साखरेसोबत प्यायचा आहे. It has effective germicidal properties. It contain of a volatile oil. The onion is very useful in respiratory disorders. कांद्याच्या रसात एक प्रभावी जंतुनाशक गुणधर्म आहे, ज्यामुळे त्यात अस्थिर तेलाचे प्रमाण आहे आणि कांदा श्वसन रोगामध्ये सुद्धा खूप खूप महत्वाचा आहे. And with this, thank you. सर्वांना विनंती असेल की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. थँक यू.